नवऱ्याने थप्पड मारली तर काय, मग तिच्या चारित्र्यावर जे ते बोलले ऐकून खरंच तळपायच्या मस्तकाला गेली. मला नेहमीच वाटतं की ही इतकी खालच्या दर्जाची माणसं आहेत की आज जी आर्ग्युमेंट झाली की एक तर तिला नवऱ्याने थप्पड मारली तर काय, मग तिच्या चारित्र्यावर जे ते बोलले ऐकून खरंच तळपायच्या मस्तकाला गेली की हे वकील बोलूच कसे शकले कोर्टात, बोलूच कसे शकले आणि वाटेल ते आरोप तिच्यावर केले. हे काय पहिल्यांदा, आणि आत्महत्या करण्याची तिला सवय होती असं म्हटलं गेलं. ते ऐकून अतिशय धक्काच नाही, किळस आली मला. मला असं वाटतंय की हे सगळं अशा जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्यावर बार असोसिएशनने काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणजे मला खरंच कळत नाही की असं ते बोलू कसे शकले. कारण आत्ताच काही वेळापूर्वी मी वैष्णवीच्या वडिलांशी बोलले तर ते इतके रडवलेले झाले होते. ते म्हणतात, ताई काय बोलू आम्ही, की आज कसं बोलतायत हे लोक माणसं, तिच्यावर वाटेल ते आरोप करतायत. अतिशय किळस आली आज, खरंच किळस आली. वकिलांकडून असंही म्हणण्यात आलं होतं की तिचं कुठल्या तरी व्यक्तीशी, म्हणजे नको त्या व्यक्तीशी तिने व्हॉट्सअप चॅट केलं होतं आणि यामुळे तिची वृत्ती देखील कुठेतरी आत्महत्या करण्यासारखी. याकडे कसं पाहत? नाही नाही, तेच ते म्हणाले की ती व्हॉट्सअप चॅट केलं होतं, आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. अरे काय नॉनसेन्स आहे. म्हणजे तुम्ही कुठच्याही स्तराला जाऊन आता त्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न करताय बिलकुल होऊ देणार नाही. आणि तिच्या वडिलांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. आता जे दुसरं त्यांनी म्हटलं की बाबा तिला आत्महत्या करण्याची सवय होती, एकदा तिने रॅट पॉयझन खाल्लं होतं, एकदा गाडीतनं उडी मारली. आता गाडीतलं उडी मारल्याबद्दल आपल्याला माहीत नव्हतं, पण रॅट पॉयझनबद्दल तर तिच्या वडिलांनी देखील FIR-मध्ये लिहिलेलं आहे की यांच्या छळाने तिने रॅट पॉयझन खाल्लं होतं. ती गर्भवती होती तेव्हा हा माझा नाही आहे म्हणून जे शशांकनी तिला त्रास दिला होता त्याच्यामुळे हे सगळं झालं होतं. आणि ती तशा चारित्र्याची होती, मग पैशाची मागणी कशा आधारे त्यांनी केली होती. 2 कोटी रुपये पाहिजे होते, मग अशा चारित्र्याची मुलगी होती आणि तुम्ही पैसे मागताय. म्हणजे काहीही बोलायचं, वाटेल ते बोलायचं. आणि मुलींच्या आता जसं पुणेच्या केसमध्ये पण असंच झालं होतं, ती जी रेप केस झाली होती त्याच्यात सुद्धा त्यांनी चारित्र्यावरच डायरेक्टली त्यांनी अटॅक केला होता. मला असं वाटतंय ही आता पायंडाच पडलाय आणि असे जे जे वकील खोटं कोर्टापुढे मांडतील त्यांच्यावर बार असोसिएशननी कारवाई केली पाहिजे.